नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आमचे मित्र लहान बंधू लप्पीसेठ जाजोदिया, त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानचे रविभाऊ राणा, नितीन भाऊ गुर्दे, दत्ताभाऊ पाटील, बाळाभाऊ लोहारे आणि सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना, सुनील भाऊ राणा, रविभाऊचं नाव घेतलं का? मोठा भाऊ आहे ना, मोठा भाऊ आहे, रविभाऊचा मोठा भाऊ असं म्हटलं होतं. तर आता लप्पीसेठ उर्फ चंद्रमोहन जाजोदिया यांनी अतिशय चांगलं सांगितलं आहे. आणि ही यात्रा ट्राय नेशन, 3 राष्ट्र याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे भारत, श्रीलंका आणि नेपाळ. ट्राय सर्व्हिसेस म्हणजे यामध्ये थलसेना, वायुसेना आणि नौसेना या 3ही गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. आणि संपूर्ण लॉर्ड बुद्धा सर्किट या यात्रेच्या माध्यमातून पादक्रांत केल्या जाणार आहे. आता ही यात्रा दीक्षाभूमीपासून सुरुवात होते, ज्याला सर्व बौद्ध बांधव अतिशय मोठं तीर्थक्षेत्र म्हणून मानतात. ज्या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली धम्म परिवर्तन कार्यक्रम घेतला होता, धम्म प्रवर्तनाचा कार्यक्रम घेतला होता. आणि ही यात्रा जाऊन विशाखापट्टणम नंतर श्रीलंकेमध्ये जाणार आहे. आणि त्या जिथे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला, त्यानंतर जिथे जन्म झाला होता भगवान गौतम बुद्धांचा, त्या लुंबिनीपासनं तर गयापर्यंत ती यात्रा तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा जाणार आहे. म्हणजे 3 देश यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी 18 तारखेला त्याची परवानगी, अंतिम परवानगी दिली, कारण की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची परवानगी अतिशय आवश्यक होती. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, नालंदा युनिव्हर्सिटी आहे, भारतीय एअरपोर्ट अथॉरिटी आहे, बिमस्टेक आहे आणि 3 सेनाचे दलाचे लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे होते त्यापैकी सुद्धा उच्च अधिकारी आहेत. कारगिल युद्धामध्ये शौर्य पुरस्कार मिळाला असे सुद्धा कर्नल राजेश अडाऊ या यात्रेमध्ये आहेत. आणि उद्या 23 तारखेला माननीय पालकमंत्री, नागपूरचे सुद्धा ते पालकमंत्री आहेत, अमरावतीचे पण पालकमंत्री आहेत, चंद्रशेखरजी बावनकुळे, हे यात्रेला सुरुवात दीक्षाभूमीवरून करणार आहे. आणि दीक्षाभूमीवरून करून ते अमरावतीमध्ये येतील. थोडा विश्राम आणि जेवणानंतर 5 वाजता इरविन चौकामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते माल्यार्पण करतील आणि अभिवादन करतील. आणि त्यानंतर ती यात्रा, त्यांचं एक्सपिडिशन राजकमल चौकामध्ये येईल. राजकमल चौकामध्ये मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आहे की 3ही सेनेचे हे लोक आहेत, सैनिक आहे, शूर सैनिक आहे, कर्नलच्या वरचे सगळे अधिकारी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सर्व युवकांनी, महिलांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यावं. सर्व प्रशासकीय अधिकारीसुद्धा येणार आहेत. आणि त्या ठिकाणी आता जसं लप्पीसेठ जाजोदिया यांनी सांगितलं त्याप्रमाणे संतांचे आशीर्वचन होतील, आशीर्वाद देतील. त्यासोबतच तिथे तुलासुद्धा केल्या जाईल. आणि त्यानंतर ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जाणार आहे. तिथे काही खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू त्यांना सलामी देणार आहेत. त्या दिवशी मुक्काम आपल्या इथे राहील. आणि मग बडनेरापासून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते यवतमाळकडे मार्गक्रमण करतील दुसऱ्या दिवशी 24 तारखेला. तर आता म्हणजे अमरावतीमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत व्हावं. हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही, हा राजकारणाच्या पलीकडे संपूर्ण देशाच्या अभिमानाचा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळं सर्व पक्ष असो, प्रतिनिधी असो, मी खासदार बळवंतराव वानखेडे यांच्याशी सुद्धा बोललो. मला वाटतं आपण आमदारांशीही बोलले इथल्या.
तर आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्याशी सुद्धा त्याची इन्फॉर्मेशन दिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व नागरिकांना सुद्धा त्याची माहिती दिल्या जात आहे. आणि त्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी हीच विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ज्या महाराष्ट्राच्या परिसरातून जाते आहे त्याचं स्वागत मोठ्या प्रमाणात व्हावं. मुख्य सचिव जे आहे महाराष्ट्राचे त्यांनासुद्धा पत्र देण्यात आलं आणि त्यांनी तशा डायरेक्शनसुद्धा दिल्या. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा या संदर्भात अवगत करण्यात आलं आणि त्यांनीसुद्धा सूचना दिल्या की याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात यावं. आणि म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती राहणार आहे की जेव्हा ते येतील तेव्हा पंचवटी चौकामध्ये स्वागत करू 2 वाजता आणि त्यानंतर 5 वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. सर्व लोकांनाही तशी माहिती द्यावी. त्याचप्रमाणे जो राजकमल चौकात कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं. या यात्रेचा उद्देश असा आहे की भगवान गौतम बुद्धांनी एक शांततेचा संदेश सर्व जगाला दिला होता आणि आज पूर्ण जगामध्ये भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी बौद्ध धर्माचे उपासक हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा शांततेचा संदेश हा जागतिक संदेश या तिन्ही देशामधून प्रसारित व्हावा आणि तोही सैन्य दलाच्या माध्यमातून प्रसारित व्हावा हा याचा उद्देश आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जे दाखवून दिलं की कोणतीही हिंसा सहन केल्या जाणार नाही, कोणतीही दहशतवादी कारवाई सहन केल्या जाणार नाही, त्या ऑपरेशन सिंदूरमधले सुद्धा आपले शूर सैनिक या यात्रेमध्ये आहे. ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचा संदेशसुद्धा या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. भारताची भूमिकाच ही राहिली आहे की संपूर्ण जगामध्ये शांती असली पाहिजे, संपूर्ण जगामध्ये मैत्रीचं वातावरण असलं पाहिजे, करुणेचं वातावरण असलं पाहिजे. जे पंचशील तत्व भगवान गौतम बुद्धांनी सांगितले त्याचं पालन झालं पाहिजे. आणि या माध्यमातून या यात्रेच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून वृत्तपत्र प्रतिनिधी त्याचप्रमाणे दूरचित्रवाणीचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी यांच्या माध्यमातून व्हावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो. या यात्रेसाठी श्री राहुल पाटील यांनी अगोदरपासून अतिशय मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. राहुल पाटील यांच्यासोबत चंद्रमोहनजी जाजोदिया हे अगोदरपासून जोडलेले होते आणि त्यांनी 2 वर्षापासून याची संपूर्ण मेहनत घेतली. कारण एवढ्या परवानग्या मिळवणं हे अतिशय कठीण काम आहे. अतिशय कठीण म्हणजे एवढ्या दिवसानंतर आता 18 तारखेला MODचं पत्र आलं, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं पत्र आलं, मेल आला आणि त्याच्यामुळं ती सुरू करता आली. सातत्याचा पाठपुरावा राहुल पाटील आणि चंद्रमोहन जाजोदिया यांनी घेतलं. त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी सांगितलं की 2 महिन्यापासून मी जॉईन झाल्यामुळं वेग आला. परंतु मी 2 महिन्यापासून मला ही माहिती मिळाल्यानंतर मी यामध्ये विशेष रस दाखवला आणि ही यात्रा खरोखर फलीभूत व्हावी. कारण की हा विषयच असा आहे की भारताच्या अभिमानाचा विषय आहे. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाने दिलेले जगाला दिलेले 2 रत्न आहे, 2 हिरे आहे. आणि त्याच्यामुळं या एवढ्या मोठ्या अभिमानाचा जो प्रसंग आहे त्यांच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये ज्ञानाचा संदेश, करुणेचा संदेश, शांतीचा संदेश, प्रेमाचा संदेश, अहिंसेचा संदेश हा सर्वदूर पसरला आहे. सर्वांमध्ये समानता असावी, समरसता असावी हा संदेश पसरवण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं, आपल्या शूर सैनिकांचं स्वागत करावं अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भीम. काही विचारायचं असेल तर आपण निश्चितच विचारू शकता. ही महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या
हे राज्य आपल्या याच्यामध्ये घेतलेलं आहे. ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या सागर दृष्टिकोन, ॲक्ट ईस्ट धोरण आणि बिमस्टेक यांचे तिन्ही याचं सहकार्याचं प्रतीक आहे. नेपाळचे तिन्ही सेवा दलाचे सैन्याचे उच्चपदस्थ अधिकारी पुढच्या टप्प्यामध्ये सहभागी होणार आहे. हां, आपल्या इथून म्हणजे आता इटरनरी आलेली आहे, ती तुम्हाला देऊ आम्ही. इटरनरी नागपूरवरून सकाळी 8 वाजता म्हटलं आहे, पण 10 वाजता निघेल. 2 वाजेपर्यंत आपल्या अमरावतीत पोहोचेल. आपण त्यांना पहिला दिवस असल्यामुळं त्यांना जेवण आणि विश्रांती, कारण सकाळच्या फ्लाईटने येणार आहे, ते विश्रांतीसाठी त्यांना थांबवलं आहे. आणि मग अमरावतीमध्ये त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण घेणार, जे मी सांगितलं आता त्याप्रमाणे. पहिले पंचवटी चौकात तर पहिल्यांदा स्वागत. हां, तर रॅलीचा मार्ग असा की पंचवटी चौकातून ते डायरेक्ट विश्रामगृहात जातील. विश्रामगृहामध्ये जेवण वगैरे झाल्यानंतर 5 वाजता निघून 5 वाजता निघून इथे येतील इरविन चौकामध्ये, म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. आणि त्याच्यानंतर राजकमल चौकात येतील. राजकमल चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे पुतळा राहील, त्याला अभिवादन केल्या जाईल, त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांचा सत्कार केला जाईल आणि त्याच्यासोबतच त्यांची तुला पण केल्या जाईल. तिथनं मग ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जाते. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात त्यांना सलामी दिल्या जाईल. मग त्यानंतर ते पुन्हा विश्रामगृहामध्ये जातील. रात्रीचं जेवण आणि त्यांची विश्रांती होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता 8 वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बडनेरा इथे त्यांचं स्वागत होईल आणि तिथून मग ते यवतमाळला जातील. यवतमाळनंतर त्याच दिवशी ते आदिलाबादला जाणार आहे. आदिलाबाद नंतर ते त्याच दिवशी वारंगलला जाणार आहे. वारंगल पहिला दिवस फक्त थोडासा हे केलेला आहे. 25 तारखेला वारंगलवरून राजमुंद्रीला जाणार आहे. राजमुंद्री नंतर 26 ऑगस्टला राजमुंद्रीवरून विशाखापट्टणम. 27 ऑगस्ट ब्रेक डे ॲट विशाखापट्टणम. 28 ऑगस्टला विशाखापट्टणमवरून काकीनाडा, नंतर काकीनाडावरून विजयवाडा. 29 ऑगस्टला विजयवाडावरून अमरावती, म्हणजे तिकडची अमरावती तेलंगणात. आणि नंतर अमरावतीवरून ओंगोल आणि 29 ऑगस्टलाच ओंगोलवरून तिरुपती. 30 ऑगस्टला तिरुपतीवरून चित्तूर आणि मग दुपारी चित्तूरवरून बेंगलुरू आणि 31 ऑगस्टला बेंगलुरू. अशा 23 ते 31 ऑगस्ट हा पहिला टप्पा. नाही, त्याच्यामध्ये 9 या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. 9 रॉयल एनफिल्डच्या हे राहतील, मिलिटरीच्या बाकीच्या त्यांचं संरक्षक वगैरे ते गाड्या वगैरे राहतील. 9 जणं राहणार आहे. 9 जणं कर्नलच्या दर्जाचे अधिकारी आहेत. आणि मग नंतर पुढच्या टप्प्यामध्ये श्रीलंकेचे किंवा नेपाळचे अधिकारी त्यांना जॉईन होतील. हा, आमच्याजवळ नावं आलेले आहे. एक कारगिलचे जे आहे कर्नल राजेश अडाऊ आहे, ते आपल्या अमरावतीचेच सुपुत्र आहे. नावं वाचून दाखवा. 1 मिनिट, कारण का अजूनही काही लोकांच्या परवानगीचं राहिलं आहे. तर हां, राजेश अडाऊ, सेना मेडल, गॅलेंट्री अवॉर्ड, ते अमरावतीचेच आहे. तळेगाव आपल्या श्यामजी पंचे अमृतसर मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले आहे. आता ते UN मध्ये पीस कीपिंग फोर्समध्ये आहे, काँगोमध्ये कमांडिंग ऑफिसर इंडियन लेवल हे. नंतर आहे कर्नल प्रीतिंदर सिंग चौहान, हेही सेना मेडल आहे, गॅलेंट्री अवॉर्डी, फॉर्मर डायरेक्टर आर्मी ॲडव्हेंचर विंग. पूर्ण डिटेल तुम्हाला पाठवतो. डॉक्टर प्रीतिंदर सिंग चौहान, कर्नल पहिले कर्नल द्या. कर्नल प्रीतिंदर सिंग चौहान.
नहीं, नेपाळचे यायचे, नेपाळचे परवानगी यायची, परसों आने वाले, परसों से जॉइन. हां, कारण की काही जणांच्या परवानग्या राहिल्या म्हणून पहिल्यांदा आपण सुरू करून टाकतोय आणि मग नंतर ते जशा जशा परवानग्या येतील तसं. राहुल लक्ष्मण पाटील जे कन्व्हेनर आहे याचे, ट्राय सर्व्हिसेस ट्राय नेशन लॉर्ड बुद्धा, हे कर्नाटकामधले आहेत. बाकीच्यांची नाव नाव बाकीच्यांच्या नावं आल्याबरोबर तुम्हाला आम्ही कम्युनिकेट करू. नेमका उद्देश असा आहे की तिन्ही म्हणजे भगवान लॉर्ड बुद्धाचा संदेश, शांततेचा, प्रेमाचा, करुणेचा संदेश हा सगळीकडे पोचला पाहिजे. आणि ती दीक्षाभूमीवरून निघते आहे की कारण की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाच्या नंतर मोठं धम्म प्रवर्तनाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचं काम केलं आणि हा संदेश 3 देश जे प्रामुख्याने आहे, बाकी ते इतर देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म आहेच, परंतु नेपाळ, श्रीलंका आणि भारत या तिन्ही देशाच्या सैन्याचा संयुक्त उपक्रम म्हणून शांततेचा संदेश देण्याकरता, जागतिक शांततेचा संदेश देण्याकरता या रॅलीचं उपक्रम आहे. म्हणजे जिथे जिथे भगवान गौतम बुद्धाचे किंवा महत्त्वाचे ठिकाणं आहे ते ठिकाणं या माध्यमातून जोडल्या जातील. म्हणजे लुंबिनीपासून सुरू होणार होती, परंतु काही टेक्निकल अडचणी ज्या नेपाळमधल्या होत्या त्यामुळं आम्हाला ती लुंबिनीपासून सुरू करता आली नाही. ॲक्च्युली ती 13 ऑगस्टपासून सुरू करायची होती, म्हणून मग ती 3 टप्प्यात केली. आणि हा पहिला टप्पा दीक्षाभूमी इकडच्या मध्य भारतामधलं एक महत्त्वाचं होतं, म्हणून हा टप्पा आपण घेतला. जागतिक शांततेमध्ये जेवढे जेवढे देश येतील त्या त्या देशांना हा संदेश निश्चितपणे जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.